नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैतने सांगितल्याप्रमाणे की त्याला काहीतरी चमचमीत असं गोड असं स्वादिष्ट जेवण जेवायचं अगदी पोटभर आणि त्याने निवांत झोपायचं. म्हणून कला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठते आणि ती अद्वैतला त्याच्या आवडीची पुरणपोळी बनवते. तर रजनी विचारत असते की कला काय झालं, आज सकाळी सकाळी चक्क पुरणपोळीचा बेत, आज काय आहे असं खास. आणि संगीताला विचारते की वहिनी काय हो, आज काही स्पेशल आहे का. तर संगीता म्हणते की नाही हो, मला आज काही माहिती नाही की काय असं स्पेशल आहे. तेव्हा कला फक्त गालातल्या गालात हसत असते. तेव्हा संगीता विचारते की काय, तर सणवार तर सुद्धा सगळे संपून गेलेत आणि मग काय असं खास असणार. संगीता लगेच कलाला विचारते की काय ग कला, आज काय आहे असं खास. तेव्हा रजनी म्हणते की हो कला, आणि आज तर कुणाचा वाढदिवस सुद्धा नाही की तू पुरणपोळी बनवली म्हणून. आणि रजनीच्या परत लक्ष देते आणि रजनी संगीताला विचारते की अगो बाई वहिनी, अहो तुमचा वाढदिवस आहे का आज. तेव्हा संगीता म्हणते की नाही हो, माझा तर 4 वर्षातून एकदाच वाढदिवस येतो, 29 फेब्रुवारीला येतो. तेव्हा कला अगदी शांतपणे सांगायला सुरुवात करते की चांदेकरने काल सर्व काही खूप व्यवस्थित केले, खूप चांगलं केलं, म्हणून ती थोडीशी लाजते. तर रजनी म्हणते की हो हो, अगं मग पुरणपोळ्यांचं काय आहे त्यात. संगीताला मात्र हसायला येत असतं, ती कलाकडे बघून हसते. तेव्हा कला सांगायला सुरुवात करते की मी त्याला विचारले, मी त्याला थँक्यू सुद्धा म्हणाले आणि तो मला म्हणाला फक्त थँक्यूने काम नाही चालणार, मला छान असं काहीतरी इंटरेस्टिंग खायचं, म्हणून त्याच्यासाठी मी हा पुरणपोळीचा बेत केला. तेव्हा संगीता म्हणते की असं का, मग तर हो की नाही रजनीताई, जगात तर भारी. तर रजनी म्हणते की हो हो, अहो संगीता वहिनी, नवऱ्याचं कौतुक चाललंय, म्हणून त्या दोघी गालातल्या गालात खूप हसतात. आणि रजनी म्हणते की चालून दे चालून दे. त्यानंतर मात्र आता इकडे नाही, रोहिणी ही सरोजचं आणखीन डोकं खायला येते. अगं सरोज वहिनी, काय चाललं तुझं हे, अगं तू काहीच कसं रिॲक्ट होत नाही. जर मी तुझ्या जागी जर असते ना, नक्कीच मी बोलले असते, पण अद्वैत तर तुझा मुलगा आहे, मी तुझ्या जागी असते तर नक्कीच काहीतरी बोलले असते, परंतु तू समोर असल्यामुळे मी जरा शांतच राहिले. तुझ्या समोर मी अद्वैतला जर बोलले असते तर ते बरं दिसलं नसतं, म्हणूनच मी गप्प राहिले. आणि तू तर हे बघितलंच असेल की अद्वैत त्या कलासाठी काय काय करतो ते, आणि ते सेल्फिश खरे नंतर अद्वैतकडून फेवर हवा आहे म्हणून जावई बाप्पू करत करत अद्वैतच्या पुढे पुढे करत असतात. जावई बाप्पू करत त्याच्या पुढे अगदी लाल घोटेपणा करतात. आणि माझा राहुल त्यांच्याच घरचा जावई आहे, पण त्या राहुलच्या मागे असे नाही फिरत, कारण त्यांना माहिती आहे की कुणाला गुंडाळता येऊ शकतं आणि कुणाला गुंडाळता नाही येऊ शकत. आणि राहुल तर आपल्या सासूरवाडीला थोडीशी सुद्धा किंमत देत नाही, राहुल तर त्यांना सासू सासऱ्याचा दर्जा देतच नाही. तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी हे बघ, मला हे सर्व समजतं, तरी सुद्धा मी शांत आहे. तर लगेच रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, सगळ्यात जास्त राग तर तुला यायला हवा. तेव्हा सरोज म्हणते की नाही रोहिणी, ह्या अशा गरीब आणि लाचार फालतू लोकांना माझ्या इतकं कोणी जास्त नाही ओळखू शकत, म्हणूनच आता मी नाही चुकणार. त्यानंतर मात्र आता इकडे अद्वैत हा आपला मोबाईल घेऊन येतो आणि आता संडेच्या दिवशी सुद्धा काम करायला लागणार, आणि तो फोन करतो. फोनवर बोलत असताना खाली येत असतो आणि हो हो बरोबर तीच रेड कलरची फाईल, त्यावरती ग्रीन असे मार्क आहे, एक्झॅक्टली वगैरे वगैरे तो बोलत असतो आणि फोन ठेवतो. कला, रजनी आणि संगीता ही अद्वैतकडे पाहतात. तेव्हा अद्वैतचं आता फोनवर बोलून झाल्यानंतर तो लगेच म्हणतो की चला आता ब्रेकफास्ट. तेव्हा कला म्हणते की फक्त 2च मिनिट देते. तर कला लगेच त्याला वेगळंच काहीतरी द्यायला लागते. रजनी आणि संगीता एकमेकींकडे पाहून खुणावतात. तेव्हा अद्वैत हा डायनिंग टेबल वाजवत असतो आणि झाली का असे ओरडतो. तेव्हा कला म्हणते की हो हो आले आले. तेव्हा संगीता आणि रजनी एकमेकींकडे पाहतात आणि नेमकं कलाचं काय चाललंय असे एकमेकींना खुणावतात. तेव्हा कला मात्र 2 उकडलेली अंडी आणि 1 काकडी असे किसते आणि ती किसून अद्वैतला खायला देते. जेव्हा अद्वैत समोर ती प्लेट ठेवते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि ती अद्वैतकडे बघून हसते. अद्वैत विचारतो की हे काय ब्रेकफास्ट, अगं मी तुला काहीतरी वेगळं करायचं सांगितलं होतं. तर कला म्हणते की काय, कला म्हणते की मला आणि कधी सांगितलं होतं. तर लगेच अद्वैत म्हणतो की बाकीचं सर्व काही तुझ्या लक्षात राहत असतं आणि ते मात्र कसं काय विसरली तू. अरे ठीक आहे, आता मात्र हे राहून दे ब्रेकफास्ट साठी, पण जेवताना मात्र जरा इंटरेस्टिंग कर बर का, जरा स्पेशल, म्हणजे मला आवडेल असं काहीतरी लक्षात राहील ना तुझ्या. तर कला म्हणते की हो हो, जेवणात जे असतं तर ते करेल. तर अद्वैत लगेच उठतो, नाही नाही असं नाही, आणि तो कला मागे येतो आणि कला अगं खरे ही चिटिंग आहे,
अगोदर तुम्हाला सांग की तू आज दुपारच्याला जेवायला काय करणार आहे. तेव्हा कला म्हणते की अरे आजचा मेनू तर आमचा ठरलेला आहे. तर अद्वैत विचारतो की काय ठरला. तर लगेच ती कारल्याकडे बोट दाखवते आणि ताज्या कारल्यांचा सुकी भाजी करणार आहे आणि तोंडले भात वाटाणे घालून करणार आहे. आजचा मेनू अगदी खास आहे. तेव्हा अद्वैत तर चिडतो. अद्वैत म्हणतो की यात असं काय खास आहे. तर कला म्हणते की अरे असं काय करतोस. अरे बघ ना कारली किती ताजी आणि मस्त आहे. तुझ्यासाठी आणली मी शेतातून. अरे मंडईतून सुद्धा नाही आणली मी शेतातून आणली अगदी तुझ्यासाठी. आणि तोंडले भात तर अगदी मस्तच करते. खाऊन तर बघ. अरे मज्जा येईल खूप. अरे खाऊन तर बघ ना असे ती तीनदा म्हणते. तर अद्वैत लगेच चिडतो. अद्वैत म्हणतो की नाही तू जरा विचित्र आहे याची मला पूर्णपणे खात्री तर पटलीच. पण त्यामुळे तू जरी विचित्र असली तर बाकीचे जरा विचित्र आहे त्याचा अर्थ असं नाही होत. हे ठरलं होतं का आपलं. म्हणून तो अद्वैत कलावर चिडतो. तर संगीता आणि रजनीला खूप हसायला येत असतं. त्या दोघी अगदी आपलं तोंड दाबू दाबू हसत असतात. अद्वैत कलावर चिडतो. अद्वैत म्हणतो की काय ग हे ठरलं होतं का आपलं. हे सांगितलं होतं का तुला मी करायला. अगं मेजवानी म्हणजे काय इतकं सुद्धा तुला साधं कळत नाही का. तेव्हा कला म्हणते की हे बघ मेजवानी म्हणजे सुग्रास जेवण हो का. अरे मग मी कारली भाजी आणि तोंडल्याचा भात सुद्धा अगदी सुग्रासच करणार आहे. आणि कारल्याची भाजी तर तू माझ्या हातची खाल्लेली आहे. मग तोंडल्याचा भात सुद्धा मी कसा मस्त बनवते बघतच राहा. तर अद्वैतला चिड येते. अद्वैत म्हणतो की गप्प बस. उगाच आपलं चाव 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 करत असते. मी तुला काय सांगितलं होतं. तर कला ही रागाने म्हणते की काय. तर अद्वैत लगेच चिडतो. अद्वैत म्हणतो की काय 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 लावतेस. तू एक काम कर ते कारलं तूच खा कच्चच खा. नाहीतर तुला शॉर्ट मेमरी लॉस तर आहे आणि ते खाल्ल्याने जरा तुझी मेमरी तरी सुधारेल. साधं तुला आठवत नाही म्हणजे काय. तर कला म्हणते की अरे काय बडबडतो. अरे चांदेकर तू ओके आहेस ना. तू बसतोस का जरा खाली म्हणजे तुला ओके वाटेल. आणि हे बघ असं करायचं नाही. एकतर मला काही आठवत नाही की तू काय म्हटला होता ते. मला जरा स्पष्टपणे सांग की तुला काही होतं का. तर अद्वैत म्हणतो की हे बघ स्पष्ट सांगतो जरा नीट ऐक. मी तुला सांगितलं होतं की जरा काहीतरी असं इंटरेस्टिंग कर. तर कला म्हणते की काय इंटरेस्टिंग. थांब मी तुझ्या काकडीवरती चाट मसाला घालून देते आणि अंड्यावरती मीर पूड घालून देते. लगेच करते. सर्व काही लगेच इंटरेस्टिंग होईल. चल लवकर. तेव्हा अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की काय ग तुला वेळ लागलं की काय. मी तुला सांगितलं होतं ना. आणि तेच मला तीनदा सांगायला लावू नकोस. काहीतरी असं इंटरेस्टिंग मला खायला दे. त्यानंतर मात्र आता कलाही हसायला येत असतं. कारण तिने तर अद्वैतसाठी खास अशी पुरणपोळी बनवली असते. परंतु अद्वैतची ती मज्जा घेत असते आणि अद्वैत तर खूप चिडलेला असतो. त्यानंतर इकडे सरोजी रोहिणीला सांगत असते की रोहिणी तुला माहिती आहे का माझी माहेरची परिस्थिती कशी खालवली ते. अगं जसे आपण कसे प्रसिद्ध ज्वेलर्स आहोत तसेच माझे वडील सुद्धा एक बिल्डर होते. त्यांच्या खूप जवळचा एक मित्र होता आणि तो गरीब होता. म्हणून माझ्या वडिलांनी त्याला मैत्री खाती मदत केली होती. पण त्यानंतर मात्र तो असा काही आमच्या डोक्यावर बसला की 2 वेळची खायची भ्रांत आम्हाला झाली. वेळेस तो आमच्या घरात आला ना माझ्या वडिलांसमोर अगदी भिकेची गयाबाया करायचा. आणि त्यानंतर मात्र तो असा काही आमच्यात घुसला म्हणजे अशी घुसखोरी त्याने केली. माझ्या वडिलांची कंपनी त्याने स्वतःच्या नावावर करून घेतली आणि माझ्या वडिलांना त्याने बँकरप्ट केलं. रोहिणी म्हणते की सो सॉरी सरोज वहिनी मला हे खरंच माहिती नव्हतं. तर सरोज म्हणते की अगं सॉरी म्हणण्याची काही गरज तर नाही आणि आजपर्यंत मी कधीही हे कुणाला बोलले नव्हते आणि त्याची गरज सुद्धा नव्हती. मी फक्त हे सर्व माझ्या मनात दाबून ठेवले. मी अजूनपर्यंत सुद्धा विसरलेले नाही त्या माणसाला आणि त्या वेळेला. हे गरीब लोक चोर असतात. गरीब म्हणून सगळ्यांकडून सहानुभूती मिळवतात. पण 1 नंबरचे ते लोक नालायक असतात. आणि आता तुझ्या लक्षात आले असेल की मी का शांत आहे ते. दरवेळेला अगं रोहिणी बडबड करून उपयोग नसतो. अगदी शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करून मग प्लॅनिंग करायचा असतो. आणि ती कलाकारे जर माझ्या डोक्यावर बसायला लागली आणि तिची ती फॅमिली चांदेकरांवर कोपायला जर लागली ना तर या लोकांना मी देशोधडीला लावल्याशिवाय शांत नाही बसणार. त्यांना मी देशोधडीला नाही लावलं तर मी नावाची सरोज नाही. फक्त त्या मुलीला एक चूक करून दे आणि तिच्या आई वडिलांना त्यांच्या परिस्थितीत जळजळीत अशी जाणीव करून देईल. माझ्या वडिलांवर जी वेळ आली ती चांदेकरांवर मी कधी येऊन देणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट की कुठल्याही गरीबावर विश्वास ठेवण्या अगोदर मी 10 वेळा विचार कर. त्यानंतर मात्र इकडे कला ही अद्वैतला विचारत असते की अरे तुम्हाला कधी म्हटला होता हे की इंटरेस्टिंग वगैरे काहीतरी जेवायला कर म्हणून. अरे मला तर ते खरंच नाही आठवत. आणि हे बघ तसाही तू खूप बोलत असतो. इतक्या काही गोष्टी सांगत असतो. मग सगळं काही मी कसं लक्षात ठेवायचं. अच्छा म्हणजे तुला आता सर्व काही इंटरेस्टिंग खावंसं वाटतं म्हणून तू हे सर्व नाटक करतो की काय. आता कळलं मला. तर अद्वैत म्हणतो की अच्छा म्हणजे याला म्हणतात उपकाराची जाणीव नसणं. अगं काल तर तू माझे
किती उपकार मानत होती, अगं थँक्यू म्हणत होती आणि थँक्यू म्हणताना सुद्धा तुझा अगदी रडवेला चेहरा झाला होता आणि आज काय तू सगळं काही विसरून गेलीस. तेव्हा कला म्हणते की हे बघ, माझा काही रडवेला झाला नव्हता, तुझा झाला होता. अद्वैत म्हणतो की नाही, तुझा झाला होता. कला म्हणते की अजिबात नाही. कला म्हणते की तुझ्याच मनात होतं ते, त्यामुळे तुला माझा रडवेला आवाज ऐकायचा असणार. बरोबर, म्हणजे तू इंटरेस्टिंग खायचं काय असेल ते मनात बोलला असेल आणि तुला तर असं वाटतं की तुम्हाला सांगितलं असेल असं तुला भास होत असेल. आणि काय रे चांदेकर, एरवी तर तू तोंडावर बोलत असतो पण आता मनात सुद्धा तू बोलायला सुरुवात केली, मग याला काय म्हणतात. तर अद्वैत म्हणतो की हो हो, याला इरिटेट करणं म्हणतात. गरज सरो आणि वैद्य मरो. कला म्हणते की अरे तू तर कुठे वैद्य आहे, तू तर अद्वैत चांदेकर आहे. तर अद्वैत म्हणतो की हो तेच ते, म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशी तू आहेस. नाही, आता माझी पूर्णपणे खात्री पटली की तुला वेड लागले. वेड नाही, वेडीच आहे तू. आणि मी तरी काय तुझ्याकडून अपेक्षा करतो, मुळातच तू माझ्यासाठी कधी काही चांगलं करणार आहेस. अगं मुळात काहीतरी करायला तुला काहीतरी चांगलं करता आलं तर पाहिजे ना. हाताला साधी चव नाही तुझ्या. कॉफी करताना सुद्धा तुझं प्रमाण चुकतं. कधी कॉफी जास्त असते, कधी पाणी जास्त असतं आणि कधी कॉफी जास्त वेळ उकळते. मला खरंच खूप कंटाळा आला या सर्व गोष्टीचा. दरवेळेस अगदी वेगवेगळी रेस्टॉरंट मधून कॉफी पिल्यासारखं वाटतंय. म्हणून अद्वैत मुद्दाम खूप चिडतो. काय तर म्हणे हिच्या हाताला खूप चव आहे, ही खूप छान स्वयंपाक करते. नाही, हिला काही जमत नाही. सगळ्यांनी उगाच हिला डोक्यावर चढून ठेवलं आणि पसारा तर किती करत असते. माझं अख्खं आयुष्य संपेल हिचा पसारा आवरता आवरता. काही जमत नाही तुला, काही समजत नाही. कुठे काय बोलायचं हे सुद्धा साधी गोष्ट तुला नाही कळत. आणि भांडायला तर फक्त एक टॉपिकचा पुरेसा असतो. तेव्हा कला म्हणते की अरे काही कसे बोलतो वाटेल तसे, बाद झालं, जाऊन जरा ब्रेकफास्ट कर जा आता. तेव्हा अद्वैत लगेच संगीताला म्हणतो की मिसेस खरे, अहो तुम्ही लहानपणी हिला बदाम का खाण्यासाठी दिली नाही हो, किती विसरती ओ ही. आणि मी हिला स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या साठी काहीतरी इंटरेस्टिंग असं काहीतरी खायला कर, आणि किती विसरती ही. डायरेक्ट म्हणते की नाही, तुम्ही मला काहीच असं म्हटले नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो की मी हिला असे म्हटलं होतं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा लगेच कला ही अगदी संगीताला विचारते की काय ग आई, तुम्हाला लहानपणी बदाम का खायला घातले नाही. तेव्हा संगीता ही कलावरच ओरडते की थांब, मी तुला बघतेच, वर गेल्यानंतर तुला दाखवते. रजनी म्हणते की अगं कला. तेव्हा अद्वैतची इतकी चिडचिड होते आणि तो लगेच रागातच वर निघून जातो. तर संगीता म्हणते की कला अगं कशाला तू त्यांना इतकं चिडवते, कशाला तू त्या भल्या माणसाच्या मागे लागते ग. कला म्हणते की आई अगं असून दे, इतकीच मज्जा, आणि कर आता काय करायचं ते. त्यानंतर मात्र आता इकडे नैना रूम मध्ये असते आणि सौरभला तिने जे काही तिची डायमंड रिंग दिलेली असते त्यामुळे तिला टेन्शन येतं की आता त्यानंतर सुद्धा त्याने मला जर काही मागितलं तर बरं होईल, नाही तर मग अवघडच होईल. निदान काही दिवस तरी याने गप्प राहावं. या सौरभने मनात त्याच्याविषयी जर विचार जरी आला तरी खरंच खूप घाबरल्यासारखं होतं. आणि तेवढ्यात लगेच नैनाच्या मोबाईलवर सौरभचा कॉल येतो. तर लगेच सौरभचा कॉल बघून ती म्हणते की शी, आता हे परत कशाला कॉल करत असेल, आणि वैतागून रागावून त्याचा फोन घेते आणि हॅलो म्हणते. तेव्हा सौरभ विचारतो की कधी भेटायचं. तर नैना म्हणते की भेटायचं, अरे अरे आता कशाला भेटायचं. तर सौरभ म्हणतो अगं इतकं आश्चर्य वाटल्यासारखं काय करते तू, पुढची अमाऊंट मला देणार आहेस ना. तर नैना म्हणते की अरे सौरू, तू असं काय करतोस, मी कालच तुला माझी डायमंड रिंग दिली की नाही. अरे तुला माहिती आहे ना ती कमीत कमी लाख किंवा 1.25 लाखाची असेल. मी काही तुला पैसे द्यायला नाही म्हणत नाही, पण इतकी मोठी रक्कम उभी करायची, अरे जरा मला थोडासा आणखी वेळ दे. आणि हे बघ, जर माझ्या घरच्यांना कळलं आणि त्यांना थोडासा जरी डाऊट आला तर खूप मोठा असा प्रॉब्लेम होईल. तेव्हा सौरभ म्हणते की ठीक आहे, पण जे करायचे ना जरा लवकर कर, इतकंही तू थांबून ठेवू नकोस की नंतर तुलाच त्याचा पस्तावा येईल म्हणून. त्यावर नैना म्हणते की नाही प्लीज, जस्ट मी तुला सगळी काही अमाऊंट देईल, फक्त थोडासा तुम्हाला अजून वेळ दे. तर सौरभ म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर मात्र आता नैना खूप घाबरते आणि फोन ठेवते. तर इकडे सोहम आणि काजल हे थोडेसे बाहेर येतात. तर काजल जरा टेन्शन मध्ये असते आणि एका स्टॉलवर ते चहा घेत असतात. तर सोहम तिला विचारत असतो की काय गुंडेश्वर, अहो लक्ष कुठं आहे तुमचं, त्या चहावर साय धरलेली आहे, चहा पिऊन घ्या. तेव्हा काजल म्हणते की काय करू यार मी. तर लगेच सोहम म्हणतो की अगं तो चहा पिऊन घे. काजल म्हणते की अरे यार मी चहाचं नाही बोलत. सोहम म्हणतो की मग काय बोलतेस तू. तर काजल म्हणायला सुरुवात करते की आपलं डोकं असं आउट झालंय, या सिच्युएशन मध्ये काय करायचं याची टोटलच मला नाही लागत, आणि त्यात मात्र आपले आई बाबा त्यांचं तर काय चाललं हे त्यांनाच माहिती. तेव्हा सोहम म्हणतो की अगं तू सुद्धा निर्णय तर फास्टच घेतेस.
काजल विचारते की काय रे, मी काय केलं आणि कोणता असा निर्णय घेतला? तर सोहम सांगायला सुरुवात करतो की हेच, मी लग्न करणार नाही हा तुझाच निर्णय आहे ना? आपण कुणाशी तरी लग्न करतो हा निर्णय पटकन घेतो का? नाही ना, मग आपण कुणाशीच लग्न करणार नाही हा सुद्धा निर्णय पटकन घ्यायचा नसतो. तेव्हा काजल म्हणते की हो ठीक आहे, मग आता आपण काय केलं पाहिजे? तर सोहम म्हणतो की लग्न. काजल लगेच उठते आणि काय रे, येथे मी टेन्शन मध्ये आहे आणि तू तर माझी भंकच करतोय. सोहम म्हणतो की नाही ग, अगं मी भंकच नाही करत. हे खरं उदाहरण सांगतो. आपला नवरा असतो ना किंवा आपली बायको असते, ही तर आपल्या हक्काची व्यक्ती असते. अगं 24 तास ती आपल्यासाठी उपलब्ध असते. अगं आपण कधीही एकटं नाही पडत. तर काजल म्हणते की अरे अशा माणसाची तर आपल्याला अजिबात गरज नाही पडत. अरे कारण आपल्या हक्काचा माणूस तर तू आहेस ना. अरे मग त्यासाठी लग्नाची काय गरज आहे? तेव्हा सोम तर आता थोडासा नाराज होतो. अगं मी तुला 24 तास अवेलेबल नसणार आहे, मला सुद्धा खूप कामं असतात. त्यावर काजल म्हणते की अरे कर ना तू काम, नाही कोण म्हणालस? आणि हे बघ, आता जर मला मदत हवी असेल, अगदी मध्यरात्री जरी मी तुला मदतीसाठी फोन केला तर तू अगदी धावून हजर असेल. सगळी कामं सोडून तू पटकन धावत आपल्याकडे तर येशील ना? अरे म्हणजे तशी मला गॅरंटी सुद्धा आहे. तेव्हा सोम म्हणतो की नाही म्हणजे? अगं येईल म्हणजे कसं की मध्यरात्री असे सर्व हातातील काम सोडून व्यक्ती तुझा कोण आहे जर असं तुला कोणी विचारलं तर? अगं मग तेव्हा तू काय सांगशील, काय उत्तर देशील त्यांना? तेव्हा काजल थोडीशी विचारात पडते आणि ती सोहमला म्हणते हो ना. अरे पण तेव्हा लगेच सोहम विचारतो की काय ग, मग तू काय म्हणशील? तेव्हा लगेच काजल म्हणते की अरे मी तो माझा मित्र आहे असे सांगेल. तेव्हा सोहम म्हणतो की अगं मित्र सोडून सुद्धा काहीतरी नातं त्या पलीकडे असतं. तेव्हा काजल विचारते की अरे ते काय असतं? तेव्हा सोहम म्हणतो की थांब मी तुला तुझ्या भाषेत समजावतो. आणि तो आपल्या हातातील वडापावचं उदाहरण देतो की हा वडापाव अगोदर स्वतंत्र जगत होता आणि हा सुद्धा पाव आपला एकटेकटा जगत होता. आणि हे बघ यावेळेस म्हणजे ज्यावेळेस हे दोघे जेव्हा एकत्र आले त्यावेळेस मात्र त्यांनी जग जिंकलं. तेव्हा काजल म्हणते की अरे यार आपल्याला तर वडापाव आवडतच नाही, त्यामुळे तू एक काम कर, तू वडापाव खा, मी जाते. आणि जाताना म्हणते की पैसे सुद्धा तूच दे आणि लगेच ती जायला निघते. तेव्हा सोहम तिला आवाज द्यायला सुरुवात करतो की अगं काजल, अगं माझी अवस्था वडापाव सारखी करू नकोस. परंतु काजल मात्र आता काही ऐकून न घेता निघून जाते. त्यानंतर इकडे कलाचा सर्व स्वयंपाक रेडी होतो. पुरणपोळ्याचा स्वयंपाक तिने बनवलेला असतो आणि ते अद्वैतला बोलायला रूम मध्ये येते आणि चांदेकर चल येतोस ना, स्वयंपाक रेडी आहे, चल जेवायला. तेव्हा लगेच अद्वैत रागाने म्हणतो की चल उगाच साव आवळेपणाचा आव आणू नकोस, मला माहिती आहे की तू किती आठल्या गाठीची आहे ते. तेव्हा कला म्हणते की मी काय केलं? अद्वैत म्हणतो की मी काय केलं? अगं तुला चांगलंच माहिती होतं की मला कारल्याची भाजी नाही आवडत. मी तुला काय सांगितलं होतं की माझ्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग जेवायला कर, आणि तू मात्र काय केलं, कारल्याची भाजी, आणि ती मला आवडत नाही ती. तर कला म्हणते की अरे चांदेकर तुला सारखी कटकट भांडण करून कंटाळा येत नाही का रे? अरे ते शेवटी अन्न आहे, सगळं काही खाता आलं पाहिजे. त्यावरती अद्वैत चिडून म्हणतो की अगं तुझी ही फालतू बडबड करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, अगं मी ब्रेकफास्ट सुद्धा केलेला नाही. तेव्हा कला म्हणते की मी काय करू, त्यात मी तुला ब्रेकफास्ट खायला दिला होता पण तू तो सुद्धा खाल्ला नाही. मग आता सुद्धा जेवण तयार आहे, मी तुला बोलवायला आले, यायचे किंवा नाही हे तू ठरवायचे. पण तुझ्या आवडीनिवडीच इतक्या आहे की एक वेळ तू उपाशी राहशील पण जेवायला मात्र तू काही येणार नाही. मग तुला जेवायला यायचे किंवा नाही तुझे तू ठरव. आणि कलाही मस्त निघून जाते. अद्वैत विचार करतो की जेवायला येणार नाही म्हणजे, आणि तिला काय वाटतं की माझी नावडती भाजी तिने बनवली आणि मी खाणार नाही असे कसे? खाली आता मिसेस खरे असतील, आबा असतील, आणि मला त्यांना दाखवून देता येईल की मला जी भाजी आवडत नाही तीच त्यांनी मुद्दाम केली. त्यामुळे आता मी सुद्धा हिला दाखवतो, कारल्याची भाजी सुद्धा हिला खाऊनच दाखवतो. त्यामुळे कळून द्या आता सगळ्यांना की मी या बाईचं किती सहन करतो ते आणि ही बाई कशी आहे ते. तेव्हा आता त्यानंतर कला ही सर्व जेवणाची तयारी करत असते आणि एक एक करून सर्वजण हे रूम मधून बाहेर जेवायला येतात. अद्वैत सुद्धा येऊन बसलेला असतो. तर आबांचे लक्ष अद्वैतकडे जाते. ते आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत अरे काय झालं, तू असा चेहरा का करून बसलास, अरे काय झालंस? तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की आबा मी तिला काय सांगितलं होतं. आबा म्हणतात की तिला म्हणजे? तर अद्वैत म्हणतो की आबा असे काय करतात, अहो ती म्हणजे तुमची लाडकी सून कला. आबा म्हणतात की अरे काय बोलतोस तू, माझी लाडकी सून आणि तुझी कोण लागते ती? तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की अहो आबा तुम्ही काय बोलतात, हे मी खरे विषयीच बोलतो. तेव्हा आबा म्हणतात की हो असं बोलतो होय, मग काय केलं सांग बरं तिने काय केलं. तेव्हा संगीता आणि रजनी कला ह्या मस्त अशा हसून अद्वैतला जेवायची तयारी करत असतात आणि सर्वांना जेवण घेऊन येत असतात.
पर्यंत अद्वैत हा आबांना म्हणतो की आबा अहो तुम्हाला माहिती नाही की तिने काय केलं, की मी तिला सांगितलं होतं माझ्यासाठी इंटरेस्टिंग असं खास जेवण तयार करायला, परंतु तिने तर ते काहीच केलं नाही. आबा म्हणतात की अरे पण तिने नेमकं काय जेवण बनवले, काय केलं तरी ते सांग. तर अद्वैत म्हणतो की आबा तिने कारल्याची भाजी बनवली. तेव्हा आबांना अगदी हसायला येतं. आबा म्हणतात की असं होय. तर अद्वैत म्हणतो की बाबा असं काय असं, अहो तुम्हाला मी जे सांगतो त्यातील पॉइंट नाही कळत का, अहो मीच तिला सांगितलं होतं की काहीतरी इंटरेस्टिंग खायला कर म्हणून. आबा म्हणतात की अरे तिने जे काही केलेले असेल त्यावरती विश्वास ठेव, तिने नसन कारल्याची भाजी केली. तर अद्वैत म्हणतो की आबा ती मला म्हटले की कारल्याची भाजी, हे ऐकण्यानंतर माझी ऐकण्याची क्षमता संपली. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ आता पानात जे काही मुकाट्याने पडेल ते खा. अद्वैत म्हणतो की हो ना आबा, मग आता तरी काय करणार, खावेच लागेल, जगण्यासाठी तर 2 घास खायला हवेत, मग खातो आता, जे काही केलेले आहे ते वाढा द्या आता. तेव्हा अद्वैत हा डोक्याला हात लावून खाली बघत असतो आणि तोपर्यंत कला ही ताट तयार करते. अगदी पुरणपोळीने गच्च भरलेलं अगदी पंचपक्वानाचं जेवण अगदी आपल्या अद्वैतसाठी तिनं खास बनवलेलं असतं. तो डोकं इतकं झाडझडून घेत असतो की कारल्याचीच भाजी फक्त द्यायची आहे, वाढायची आहे, मग इतका वाढायला वेळ का लागतो म्हणून पूर्णपणे वैतागून जातो आणि आपले डोळे उघडतो. समोर पाहतो तर काय पुरणपोळी, आणि तो कलाकडे बघून खुशून हसतो आणि कला सुद्धा खूप त्याच्याकडे बघून हसते. आबा सुद्धा हसत असतात. तर अद्वैत लगेच आश्चर्याने कलाला विचारतो की काय हे सर्व तू केलंस. आबा म्हणतात की अरे तुला तेच तर सांगतोय, खाऊन तर बघ. आणि जेव्हा एक पोळीचा घास घेतो तर खरंच त्याला खूप आवडतो की वाव खरंच क्या बात आहे. आणि आबांना म्हणतो की आबा तुम्हाला खरंच सांगतो की जेव्हापासून हॉस्पिटलमधून घरी आलो आणि त्यानंतर माझं डाएट फूड त्यानंतर अगदी खाऊन खाऊन कंटाळा आला होता, त्या अशा भोजनाची मी केव्हापासून वाटच बघत होतो. वाव खरंच वाव म्हणून अगदी तो पुरणपोळीवर ताव मारत असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर अरे आता समजलं ना की तुला मला हे असं जेवण सुद्धा बनवायला येतं. तर लगेच अद्वैत म्हणतो की मग इतका वेळ माझ्याबरोबर का भांडत होती. तेव्हा कला विचारते की तुला उत्तरच हवं आहे का. तर अद्वैत म्हणतो की हो हो. कला म्हणते की ठीक आहे, मग पुरणपोळी नकोय म्हणून त्याच्या ताटातील पुरणपोळी घ्यायला लागते. अद्वैत म्हणतो की नको नको. तेव्हा कला म्हणते की हे बघ एकतर उत्तर मिळेल किंवा पुरणपोळी. तेव्हा अद्वैत म्हणतो की राहून दे खातोय. तर कला हळूच विचारते की कशी झाली रे. अद्वैत म्हणतो की उत्तम. तर कला म्हणते की हे मला काही पाककला येत नाही, मग कशी काही उत्तम झाली बुवा. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला काय माहिती, तूच केलीस ना. आणि तसंही काही मी पुरणपोळी एक्सपर्ट केली नव्हती, मला तर वाटलं होतं की काहीतरी वेगळं करशील इंटरेस्टिंग. ठीक आहे तेच खातो. तेव्हा आबा म्हणतात की अरे अद्वैत खातोयस ना आता खाऊन घे, उगाच भांडू नकोस. आणि आबा रजनीला सांगतात की बाकी सर्वांना सुद्धा तू आता बोलावून घे. श्रीकांत सुद्धा आता बऱ्याच दिवसातून आलेला आहे, त्याला सुद्धा सांग की लवकर जेवून घे, त्याला सुद्धा जेवायला खाली बोलाव. तर रजनी म्हणते की हो हो आलेच, म्हणून रजनी ही श्रीकांतला बोलायला आत जाते. संगीता फक्त अगदी खुश होऊन आपल्या अद्वैत रावांकडे पाहत असते. तेव्हा कला ही अद्वैतकडे पाहते आणि आपलं तोंड वाकडं करते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सरोज काही एक हार अद्वैतला दाखवत असते आणि तुझ्या आजोबांनी जेव्हा चांदेकर ज्वेलर्स पहिल्यांदा सुरू केलं तेव्हा हा हार त्यांनी पहिल्यांदा बनवला होता. मग आता आपल्याला या हाराच्या डिझाईन्स मध्ये थोडेसे काही चेंजेस करायचे आणि तेव्हा तेथे कला सुद्धा असते. तेव्हा अद्वैत लगेच तो हार घेतो आणि कलाला म्हणतो की ऐकलंस ना आता आई काय म्हणाली, या हारावर आपल्याला थोडेसे काही डिझाईन चेंजेस करायचे. मग आता याची जी काही मार्केट प्राइस असेल तर 20 लाख किंवा 22 लाख असेल. तेव्हा लगेच अद्वैत तो हार कलाजवळ देतो. तेव्हा मात्र आता नैना तेथेच असते. नैना ही लगेच त्या हाराकडे पाहते आणि आता हार ती चोरायचा ठरवते. या हारामुळे आता मला पैसे सुद्धा देता येतील सौरभचे आणि माझे सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त असे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतील. त्यामुळे कमॉन नैना आता तू कामाला लाग, म्हणजे तिला तो हार चोरायचा असतो. आणि कला ही त्यावर आता डिझाईन्स बनवायचं स्वप्न पाहत असते, म्हणजे ती बनवणार असते आणि अद्वैतकडे बघून ती खुशून हसते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.